ही कपाशी निंदलीच नाही आहे, खुरपं पण लावलेलं नाही आहे कपाशीला. काय गोष्ट करता? हा, चांगलं मेहनत केली समजा किंवा त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट कधी केली तर एकरी आधीच सुरुवातला समजा पहिला जो आपण म्हणतो फरदडच्या आधी समजा तो असतो वेचा, तो 17, 18, 20 क्विंटलच्या आसपास येऊ शकतो. 17, 18, 20 क्विंटल पर्यंत 20 किलो काढलेला आहे एकरी. आपल्या नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण देशी कॉटनचा येथे प्लॉट पाहणार आहोत. हा प्लॉट कोराळा बाजार येथे आहे, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. आपल्यासोबत शेतकरी आहे. दादा आपलं नाव? माझं नाव अनिल शेषराव लांडगे, राहणार कोराळा बाजार, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. माझा मोबाईल नंबर 96 मी हे त्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. आपल्याकडे एकूण किती एकर क्षेत्र आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 10 एकर शेती आहे. 10 एकर शेती आहे. 10 एकर शेतीमधून आपण किती एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केलेली आहे यावर्षी? 2 एकर लावलेली आहे. 2 एकर लावलेली आहे. म्हणजे हाच प्लॉट आहे आपल्या समोर. आता ज्या प्लॉटमध्ये सध्या आपण उभे आहोत, 2 जे तास आहेत त्या 2 तासातलं अंतर किती आहे? 4 फूट. 4 फूट. आणि 2 जे झाड आहेत त्या 2 झाडातलं अंतर 1.5 फूट. 1.5 फूट. म्हणजे 4 बाय 1.5 ची ही कपाशी आहे. 4 बाय 1.5चा हा पॅटर्न आहे, बरोबर. किती तारखेला आपण याची लागवड केली होती? 9 तारखेला. 9 जून. मान्सून पूर्व समजा. मान्सून पूर्ण. बरं, ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे बागायत शेती आहे, आपल्याकडे पाण्याची सुविधा आहे. त्याच्यानंतर लागवड झाली आपली 9 तारखेला झाली. 9 तारखेला लागवड झाल्यानंतर आता आपण सुरुवातीपासून समोर जाऊया. जसं जसं तुम्ही याचं व्यवस्थापन केलं तसं लागवड झाल्यानंतर आपण खताचा पहिला डोस किती दिवसांनी दिला होता? पहिला खताचा डोस मी 15 दिवसांनी दिला होता. 15 निघाल्यानंतर कोणतं खत घेतलं होतं त्याच्यात? मी 15-15 3-15 हेच खत टाकलेलं आहे. 3-15च्या 3 बॅगा टाकल्या आपण. 15-15-15च्या 3 बॅगा टाकल्या लागवड झाल्याच्या 15 दिवसानंतर. हे झाला पहिला डोस. पहिला डोस टाकल्यानंतर जो दुसरा डोस आपण याला दिला, खताचा दुसरा डोस म्हणत आहे मी, त्याच्या मध्यानंतर आम्ही ह्युमिक ऍसिड ते सोडलेलं होतं समजा. बरं, म्हणजे पहिला डोस दिला आपण खताचा, त्याच्यानंतर आपण काय दिलं? ड्रीप मधून काय दिलं? ड्रीप मधून ह्युमिक ऍसिड आणि 19 खत ते सोडलं होतं. ह्युमिक ऍसिड आणि 3-19 हे खत सोडलं होतं. 2 एकराला किती किलो 3-19 सोडलं आपण त्या याच्यामध्ये? एकरी 2 किलो, म्हणजे 4 किलो समजा. 2 एकराला 4 किलो. 2 एकराला आपल्याकडून 4 किलो सोडले. ठीक आहे. 5 ते 6 किलो बरेच शेतकरी सोडत असतात. हो, कारण की पराठी छोटी राहते. तुम्ही सुरुवातीला 4 किलो सोडत चालते, पण जसं जसं कापूस वाढत जाते. बरं, मग त्याच्यानंतर जो दुसरा डोस होता, म्हणजे पहिल्या ते दुसऱ्या डोसच्या मधात आपण एक खताचं डोस दिला पाण्यामधून, बरोबर. सोबत ह्युमिक ऍसिड पण दिलं. आपला दुसरा डोस किती दिवसांनी पडला? 50 किलोच्या बॅगचा. 50 किलोच्या बॅगचा नंतर त्याचा 1 महिने 1.25 महिने झाली त्यावेळेस दुसरा डोस टाकला. किती थैल्या टाकल्या आपण त्याच्यात? त्या 6 थैल्या. आणि कोणता ग्रेड होता? सुपर फॉस्फेट, पोटॅश, युरिया आणि सल्फेट मिक्स करून टाकला. बरं. त्याच्यामध्ये आपण जे पोटॅश टाकलं, हे पोटॅशची बॅग कोणती होती? ती 1500-1700 वाली होती की 800, 850, 900 मिळती? 850 वाली. 850 वाली होती. बरं, ठीक आहे. आणि तिसरा जो डोस देण्यात आला याला, तो दुसरा डोस टाकल्याच्या किती दिवसांनी दिला आपण? तिसरा डोस दिलाच नाही सर. या प्लॉटला तिसरा डोस दिलाच गेला नाही. बरं, ठीक आहे. हे झालं आपल्या खताबद्दल. 2 डोस झाले बघा, पॉईंट नोट करा तुम्ही. पहिल्या डोसमध्ये त्यांनी 3 थैल्या टाकल्या. 3-15च्या होत्या, लागवडीच्या 15 दिवसांनी टाकल्या. त्याच्यानंतर दुसरा डोस त्यांनी 1-1.25 महिन्यानंतर दिला, बरोबर. त्याच्यामध्ये त्यांनी 6 बॅगा टाकल्या. मिक्स जे खत आहे मिक्स करून त्यांनी ते खत दिलं. आता या कालावधीमध्ये आतापर्यंत खत तुम्ही 50 किलोची बॅग दिलीच नाही याला. आता आपण ड्रिंचिंगच्या प्रोग्राम मध्ये येऊ. तुम्ही सांगितलं की तुम्ही ह्युमिक ऍसिड आणि 3-19 सोडलं. त्याच्यानंतर काय काय आपल्याकडून याला पाण्यामधून दिलं गेलं आणि किती दिवसानंतर थोडंसं ते सांगा. नंतर तिसऱ्या डोसच्या ज्या वस्ती समजा म्हणजे कमीत कमी 1.5 महिने कपाशी झाल्यानंतर आम्ही ड्रिपच्या द्वारे खत सोडणं सुरू केले. त्यात ड्रिपद्वारे खत देणारं म्हणसान तर 19 नंतर अजून पोटॅश. ज्यावेळेस पाती अवस्थेत लागली त्यावेळेस पोटॅश चालू केलं. नंतर युरिया चालू केलं. पाती लागल्यानंतर आपण कोणतं दिलं याला? काय दिलं? पोटॅश दिलं होतं. पोटॅश दिलं. नंतर अजून हे झालं आपलं खतांबद्दल व्यवस्थापन. त्याच्यानंतर अजून ताबडतोब आम्ही चांगला रिझल्ट नाही आला तर आम्ही ना आयडियल कंपनीची व्हिजिटल किट सोडली होती. आयडियल कंपनीची कोणती किट? व्हिजिटल किट. बरं. ते काय असते? लिक्विड असते की पावडर? लिक्विड फॉर्म आहे आणि त्यात 2 पुळे येतात. त्या
ह्युमिक ऍसिड सारख्या समजा त्या सोडल्या होत्या. म्हणजे विद्राव्य आहे ते विद्राव्य समजा. त्याचं द्रावण बनते. हां बरं, किती लिटर पाण्यामध्ये सोडलं होतं आपण ते 15 लिटरचं डाल भरले होतं आम्ही, त्यानंतर सोडलं होतं समजा या 2 एकर कपाशीला. आणि कितव्या दिवशी सोडलं होतं, म्हणजे प्लॉट लागवडीनंतर कितव्या? ते समजा ज्यावेळेस तिसऱ्या डोसची गरज भासते त्यावेळेस समजा मी सोडलं होतं समजा. म्हणजे तिसऱ्या डोस देण्याच्या ठिकाणी तुम्ही हे विद्राव्य खताच्या माध्यमातून त्याची पूर्तता केली. पूर्तता केली असं आपण चाललं. आयडियलचं काय सांगितलं तुम्ही? आयडियल ॲग्री सर्चचं आयडियल व्हिजिट किट. हां बरं ठीक आहे. आता आपण हे झालं आपलं खत व्यवस्थापनाबद्दल. थोडंसं आम्हाला पाण्याचं सांगा की आपल्याकडे ठिबक आहे, यावर्षी पाऊस चांगला आहे समजा, तर लागवड केल्यानंतर आपल्याकडे कसं आपण याला पाणी दिलं की पाणी यावर्षी जास्त देण्याची गरज भासली नाही? तसं तर गरज भासलीच नाही समजा, कारण की पावसाळा चांगला आहे, चालू असल्यामुळे पाणी याची गरज भासलीच नाही. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचा विषय आहे तण व्यवस्थापन. कोणत्याही पिकामध्ये तण नियंत्रण जर योग्य केलं गेलं नाही तर उत्पादनावर त्याचा फटका आपल्याला पाहायला मिळते. आपल्या 2 एकर देशी कपाशीच्या प्लॉटमध्ये आपण तण व्यवस्थापन कसं केलं? मी हे कपाशी निंदलीच नाहीये, खुरपं पण लावलेलं नाही आहे कपाशीला. काय गोष्ट करता? हा. मग कसं? तर मी पूर्ण ज्यावेळेस लहान होती समजा त्यावेळेस गवत झालेलं होतं त्याच्यामध्ये. पावसाळा चालू असल्यामुळे ते वाई किंवा निंदणीत जमत नव्हतं. नंतर मी राऊंडअप हे स्वतः पंप हातात पाठीवर घेऊन आरामानं व्यवस्थित मारलं. किती दिवसात होता पीक त्यावेळी आपलं? त्यावेळेस महिनाभराचं असेल. महिन्याभराचं काळजी घेऊन आपण त्याची व्यवस्थित मारलं, फक्त पाना उडू दिलं आणि साईडनं पूर्ण क्षेत्रावर मारून दिलेलं आहे. बरं, आपण जे राऊंडअप घेतलं, ग्लायफोसेट जे घेतलं समजा तणनाशक आहे ते, तर प्रमाण काय टाकलं होतं टाकीला आणि किती लिटरची टाकी होती? 15 लिटर पाण्याला 80 ml टाकलं होतं. 15 लिटर पाण्याला 80 मिली आणि त्यात 100 ग्रॅम युरिया. 100 ग्रॅम युरिया. हां बरं, म्हणजे आपण निंदण्यासाठी खुरपा घेतलेलंच नाहीये. बिना निंदनवर सीड मॅनेजमेंटवर 0 खर्च म्हणता येईल जर त्या तणनाशकाच्या बॉटलचे पैसे सोडून दिले तर. बरोबर, ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे बघा, हे देशी कापूस आहे आपल्याकडे. आपल्या क्षेत्रामध्ये अमेरिकन कॉटनचा जास्त पेरा असते आणि त्याच्यावर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव जास्त आहे. आता त्याच्यावर आपल्याला गुलाबी बोंडअळीचा सुद्धा प्रादुर्भाव आलेला आहे. त्या कपाशीला कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 6 ते 7 फवारे काढावेच लागतात, तसं ते निघत नाही. आपला फवारणीचा अनुभव या प्लॉटवर कसा राहिला? याला फवारणी एकदम कमी लागते. याला पांढरे माशी किंवा अटॅक किंवा व्हायरस कोणताच येत नाही. याच्यावर फक्त एकच अटॅक म्हणजे थोडीशी हलकी अळी समजा जे सोयाबीन असते ती अळीचं औषधं मारावं लागते. म्हणजे अळीनाशकांचा आपल्याला याच्यावर वापर करावा लागते. रस शोषक किडीचा पाहिजे तसा प्रादुर्भाव नाहीये आपल्याला या पराठीवर पाहायला मिळत नाहीये. बरोबर आहे. तरी दादा आपण किती स्प्रे किंवा किती फवारणी केली याची आतापर्यंत? 4 झालेले. 4 झाल्या का? बरं, पहिली जी फवारणी आपण केली हे पीक निघून आल्यानंतर, लागवड केल्यानंतर किती दिवसांनी केली होती? महिन्याच्यात. 1 महिन्याच्या आत. हो, ठीक आहे. दुसरी फवारणी 15 दिवसांनी समजा, म्हणजे 15 दिवसाच्या अंतरानं आपण 4 फवारे याचे काढलेले आहेत. सध्या आपण या प्लॉटमध्ये उभे आहोत. शेवटचा फवारा काढायला किती दिवस झाले याचा? याला 24-25 दिवस, महिना होऊ आला समजा. आता 1 महिना होत आला. हां, ठीक आहे. आणि यावर्षी कपाशीची लागवड करावी तुमचं पहिलंच वर्ष आहे. हो. हे तुमच्या मनात कसं आलं? आयडिया कशी आली याची की आपण आता यावर्षी कॉटन लावावी म्हणून? माझं क्षेत्र 10 एकर असल्यामुळे व थोडीफार 2 एकर तरी असावी. घरचे, माझी फॅमिली, माझ्या 3 मुली आहे. ओके. घरचे करणारे भरपूर आहे. बरं. बुवा 2 एकर क्षेत्र आहे, लावलं काय हरकत नाही. आपल्याला मजूर लागत नाही. घरचे एन्जॉय म्हणून करायची शेती वा एवढी क्षेत्र आहे म्हणून त्या हिशोबाने मी लावलेली आहे. बरं, हीच व्हेरायटी किंवा देशीच कपाशी लावायची? कारण की आपल्याकडे मी ज्या क्षेत्रातून येतोय शेतकरी बंधूंनो, मी प्रॉपर कॉटन बेल्टमधून आहोत. देशी कॉटनचा पेरा नसल्याच जमा आहे. म्हणजे हे आपल्याकडचंच वाहन आहे. आपल्याकडचं हे आहे देशी इंडिजिनस सीड याला म्हणतात. हीच म्हणजे देशीच कापूस का लावला मी हे विचारत आहे तुम्हाला. आपल्या एरियामध्ये लोक लावतात का किंवा कुणी तुम्हाला सजेस्ट केलं का की काही तुम्ही रिसर्च केली का, काही माहिती गोळा केली का? नाही, सजेस्ट वगैरे काही केलेलं नाहीये, पण याचं उत्पन्न असं आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन. हां, त्याच्यामुळे मी याचा निर्णय घेतलेला आहे. बरं, याला तोच भाव राहत असं ना कपाशीला जो आपल्या अमेरिकन कॉटनला राहते? बाकीच्या कपाशीपेक्षा 1000 शिल्लक असतो. 1000 जास्त राहते. याला रेट जास्त राहतात. हो. आणि बरं ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे की बाकीच्या कपाशीपेक्षा या कपाशीला 1000 भाव वरचढ राहते. बरं, दुसरं एक सांगा, उत्पादनाचा कसा आहे?
उत्पन्नाला चांगलं मेहनत केली समजा किंवा त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट कधी केली तर एकरी आधीच सुरुवातला समजा पहिला जो आपण म्हणतो फरदडच्या आधी समजा तो असतो वेचा तो 17, 18, 20 क्विंटलच्या आसपास येऊ शकतो. 17, 18, 20 क्विंटल पर्यंत 20 किलो काढलेला आहे एकरी. आपल्या या क्षेत्रामध्ये कोराडा बाजारची एरिया आहे, या एरियामध्ये शेतकऱ्यांना कसा रिस्पॉन्स मिळाला या कपाशीचा? म्हणजे याच्या 2 वर्षा अगोदर आमच्याकडे हे क्षेत्र आहे की नाही 10 ते 15% होतं. 10 ते 15% होतं. हां, आजच्या रोजी किती म्हणलं तर 40%च्या आसपास आहे. 40%च्या आसपास आहे देसी कॉटनचं क्षेत्र. हो, म्हणजे क्षेत्र वाढत आहे. बरं, ठीक आहे. आता बघा, देसी कॉटनला उत्पादनही जास्त होत आहे, भावही जास्त मिळत आहे असं तुम्ही म्हणता. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे खर्च आहे लागणारा जो फवारण्यावरचा खर्च आहे किंवा ते खर्चही कमी लागतं असंही तुम्ही म्हणता. हो. मग देसी कॉटन तुम्हाला असं जाणवलं नाही की आपल्याकडे पेरा याचा कमी का असेल? शेतकऱ्यांनी तर जास्त पेरायला पाहिजे. त्याला काय कारण असू शकतात? त्याला कारण असं आहे की याला वेचणी ताबडतोब करावं लागते, वारंवार करावं लागते. त्यामुळे जास्त शेतकरी याला कंटाळलेले आहे. बुवा मजूर भेटत नाही, त्याच्यामुळे जास्त शेती असल्यामुळे मजूर भेटत नाही, त्याच्यामुळे वारंवार वेचावं लागते, त्यामुळे जास्त लावत नाही. 10 एकर क्षेत्र जरी असलं त्यातून 2 एकर 1.5 एकर जरी लावलं तरी भरपूर कापूस होतो. त्याच्यामुळे कमीत कमी क्षेत्र लावता, कमी क्षेत्र असून जास्त उत्पन्न काढता, कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन काढता निघू शकते. आता पहिला माल निघाल्यानंतर फरदडचं नियोजन राहील की या प्लॉटवर दुसरं काही तुम्ही घेसाल? नाही, फरदडच. याची फरदडच राहील. फरदड घेण्यात येईल. हा, फरदडच. समजा एकरी समजा ह्या कधी आधीचा समजा 20 काही झाला तर फरदडचा डोळे लावून 15 किंवा 12 पर्यंत सहज होऊ शकते. होतोच. म्हणजे एकरी जर आपण हे 20 आणि ते 15 म्हणजे 35 पर्यंत चाललं. हा, नाही 12-32 पर्यंत जाऊ शकतो. समजा 30 ला क्रॉस करू शकते. 30 ला क्रॉस करू शकते. एकरी देसी कॉटन 30 क्विंटलचं उत्पादन क्रॉस करू शकते असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. त्यांनी वेळ काढून आपल्याला माहिती दिली. कारण की ज्यावेळी मी प्लॉटवरती आलो त्यांचं काहीतरी काम सुरू होतं, परंतु त्यांनी आपल्याला वेळ काढून माहिती दिली. याच्यासाठी आपण त्यांचे आभारी आहोत. आणि विशेष आपण आभारी आहोत अष्टविनायक कृषी केंद्र याचे जे संचालक आहेत गणेश चौरे, त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला या शेतकऱ्याबद्दल माहिती मिळाली. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि या प्लॉटला एकूण उत्पादन किती झालं सध्या तर मी सांगू शकत नाही, परंतु ज्यावेळी त्यांचं पूर्ण प्लॉटचं उत्पादन त्यांच्या हातात येईल त्यावेळी आपण त्यांना विचारू. आणि या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ते तुमच्यासाठी लिहून ठेवू की त्यांना यावर्षी एवढं उत्पादन आलं होतं. उत्पादन हा बऱ्याच गोष्टीवर डिपेंड करते. निसर्गाने साथ दिली पाहिजे, त्याच्यानंतर आपण ते सांगू शकतो. ठीक आहे. तर दादा खूप खूप आभार, धन्यवाद आपले की वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला माहिती दिली. धन्यवाद.